एक ब्रेकिंग न्यूज, डीएस कुलकर्णी यांच्या घरी ईडीने छापा टाकलेला आहे। डीएस कुलकर्णी यांच्या घरी ईडीने छापेमारी केलेली आहे। जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरू केली आहे। मुंबईवरून आलेल्या ईडीच्या पथकाकडून सकाळपासूनच ही कारवाई सुरू आहे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांच्यावर पुण्यामधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरच आज डीएसके यांच्या घरी ईडीने छापेमारी केलेली आहे। त्याचबरोबर जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयावर सुद्धा ईडीने छापेमारी केलेली आहे। तर या छापेमारीमध्ये आता ईडीच्या हाती काय काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आताची महत्त्वाची बातमी, डीएस कुलकर्णी यांच्या घरी ईडीने छापेमारी केलेली आहे। जंगली महाराज रस्त्यावरच्या कार्यालयावर सुद्धा ईडीने छापेमारी केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? कुठे कुठे छापेमारी केलेली आहे? डीएस कुलकर्णी हे पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते। त्यांनी हजारो ठेवीदारांकडून मोठ्या ठेवी घेतलेल्या होत्या, मोठ्या रकमा घेतलेल्या होत्या आणि याच प्रकरणी 2017 मध्ये त्यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर त्यांना अटक झालेली होती। मागील जवळपास 5-6 वर्ष डीएस कुलकर्णी हे तुरुंगामध्ये होते, त्यांचं कुटुंब देखील तुरुंगामध्ये होते। मागील काही महिन्यांपूर्वीच त्यांची सुटका झालेली आहे आणि त्यानंतर आता ईडीने पुन्हा ही कारवाई सुरू केलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करतच आहेत, त्याबरोबर आता ईडी देखील यामध्ये उतरलेली आहे। डीएस कुलकर्णी यांचं घर असेल किंवा कार्यालय असेल या ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केलेली आहे। वस्तुतः या ठिकाणी आधीही छापेमारी स्थानिक पोलिसांकडून गुन्हे शाखेकडून झालेली होती आणि हे कार्यालय सील करण्यात आलेलं होतं आणि तिथंच आता पुन्हा ईडीने चौकशी सुरू केलेली आहे किंवा छापेमारी सुरू केलेली आहे। काही दिवसांपूर्वीच डीएसकेंना न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला होता की त्यांचं जे घर होतं, ज्या ठिकाणी ते राहत होते, ते तपास यंत्रणांनी त्यांना खुलं करून द्यावं किंवा त्यांना राहण्यासाठी परवानगी न्यायालयाने दिली होती आणि त्यानंतर डीएसकेंना मोठा धक्का बसलेला आहे। ईडीने त्यांच्यावरती छापेमारी केलेली आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय डीएस कुलकर्णी यांच्या घरी ईडीने छापा मारलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयावर सुद्धा त्यांनी छापेमारी केलेली आहे। आता या कारवाईमधून नेमकं काय बाहेर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे। ईडीकडून कारवाई सुरू आहे। डीएस कुलकर्णी यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे।